स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर हा माझा डेली व्लॉग नंबर 5 आहे। तर कसे आहात तुम्ही? आय होप सर्व मजेत आहात आणि मी सुद्धा मजेत आहे। तुमचा सपोर्ट असाच असू द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सपोर्ट करायला विसरू नका, म्हणजेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर तुम्हाला असं वाटत असेल की मी दिवसभर काय करते, कारण हा व्लॉग मी आज 4 वाजता शूट करते। तर मी दिवसभर काय करते, सकाळी आज काम आवरल्यानंतर थकलेली होते। काल वटसावित्री पौर्णिमेची पूजा केली, त्याच्यासाठी खूप सारी तयारी केली। त्यानंतर शेतात गेले, विहीर खणताय आमची, तर ती विहीर बघण्यासाठी गेले। पाणी लागलं असं वाटलं होतं, पण तिथं गेले आणि दिवस तिथेच गेला। पुन्हा तिथून आल्यानंतर स्वयंपाक केला। त्या विहीर खणणाऱ्यांना पण डबा करायचा होता, त्यांना पण डबा केला, त्यामुळे खूप थकून गेले। मग आज राजापूरलाच, म्हणजे माझ्या सासूबाईच्या नंदाच्या तिथे रस होता, तरी सुद्धा मी गेले नाही। त्यांनी मला बोलवलेलं होतं, पण मम्मींना म्हटलं तुम्हीच जा। तर आज मी दिवसभर काय केलं, थकलेली होते त्यामुळे पटकन आवरलं, जेवण केलं, थोडीशी बसले, पुस्तक वाचलं आणि झोपी गेले। झोपेतून उठले, आवरलं आणि आता मी बसले अभ्यासासाठी। तर अभ्यास कसला करते, तर हे आहे बुक, तुम्हाला आता दाखवलंच आहे। हे आहे बुक आणि हे बुक मी वाचतेय। तर हे बुक कसलं आहे आणि मी कशासाठी अभ्यास करते किंवा कशासाठी वाचते हे तुम्हाला जरा वेट करावं लागेल, कारण पेपर झाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर मी नक्कीच सांगेल तुम्हाला मी कशाचा अभ्यास करते, मी काय करते, माझं शिक्षण काय आहे, मी जॉब करते की नाही करते, हे सर्व मी तुम्हाला नक्की एका व्हिडिओमध्ये सांगेल। तर काल वटसावित्री पौर्णिमा होती आणि वटसावित्री पौर्णिमेसाठी मी अवघी 10 मिनिटात छोटीशी नाजूक अशी मेहंदी काढलेली आहे। कारण मला काही जास्त टाईम नव्हता, थोड्याशा टाईममध्ये, कारण आवरताच रात्रीचे 11 वाजले होते। मग त्यानंतर कशी मेहंदी काढायची, पुन्हा झोपायचं किती वाजता, सकाळी उठायचं किती वाजता, शौर्य कधी झोपेल, ह्या सर्व गोष्टींमुळे मी अवघी 10 ते 15 मिनिटात मेहंदी काढली आणि ती पण एकदम साधी सिंपल काढली। मेहंदी तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा। तर तुम्ही बघू शकता, ही मेहंदी काढली मी, एकदम सिंपल काढली। काय काढावं समजतच नव्हते। मेहंदी तर मला जमते, पण कसं घाईमध्ये आणि शॉर्टकटमध्ये काढायची होती, त्यामुळे ही मेहंदी काढली। पुढून काही काढली नाही, पण बॅक साईडनीच मी मेहंदी काढली, कारण जास्त टाईम पण नव्हता, शौर्य पण झोपलेला नव्हता, त्याला पण झोपी लावायचं होतं। आणि कधी तो झोळीत झोपतो, पण कधी त्याला आईच लागते, त्याच्यामुळे थोडीशीच मेहंदी काढली। तुम्हाला मेहंदी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। आता वाजले संध्याकाळचे 5:15। तर तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण कसं आहे, थोडासा पाऊस येऊन गेला। ही आहे दाबेलीची गाडी, आमच्या शेजारीच दाबेलीची गाडी असते। त्यानंतर शौर्य आणि अक्का काय करताय बघू। अक्का काय करताय? शौर्य उठला का? पिल्या का करतो? काय गाई करतो? आईला लाता मारतो बघा शौर्य।